नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला हा सवाल उपस्थित करत आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये नक्की सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर। याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहील। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सध्या उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक उत्तर की जानेवारी महिन्यात नक्की काय घडणार। जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव वाढणार की मग जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव घटणार। या महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला 4,000 रुपये प्रति क्विंटल पासून 4,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती। म्हणजे अमेरिकेतून सकारात्मक वार्ता आली की देशात बाजारभाव सुधारतो आणि अमेरिकेतून नकारात्मक वार्ता आली तर देशात सोयाबीनचा बाजारभाव घसरतो। म्हणजे याचा मतित अर्थ काय आहे की जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार हे सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती। चला तर मग जाणून घेऊयात की अमेरिकेत जानेवारी महिन्यात काय काय घडू शकते। तर बघा मित्रांनो, जानेवारी महिन्याचा जो पहिला आठवडा आहे तिथं नवीन वर्षामुळे सुट्ट्या असणार आहेत, ॲग्री कमोडिटीज बंद राहतील। पण तुम्हाला सांगतो 6-7 जानेवारी नंतर जेव्हा मार्केट्स या रिओपन होतील तेव्हा फंड अलॉटमेंट मोठ्या प्रमाणात होईल। शिवाय चीन, बांगलादेश व इतर देशांसोबत जे सोयाबीनचे करार झाले आहेत त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी होताना दिसेल व याच्यामुळं कुठेतरी 8-10 जानेवारी नंतर सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होईल आणि हा गॅप आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दराला $12 प्रति बुशेलच्या वर त्या ठिकाणी ढकलून देईल। $12 प्रति बुशेलच्या वर सीबॉटवरती दर गेला की देशात सोयाबीनचा भाव प्रचंड वाढला म्हणून समजून घ्या। कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दर पातळी सध्या $11 प्रति बुशेलच्या खाली आहे। तर लक्षात घ्या, तिथं भाव वाढला की मग आपल्या देशात भाव वाढताना दिसणार आहे। दुसरीकडे यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनचं उत्पादन कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की बाबा
या ठिकाणी उत्पादन कमी आणि आवक खूप जास्त आहे. मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना असो, महाराष्ट्र, राजस्थान व इतर राज्यांमध्ये हमी भावावर खरेदी, यामुळं आपल्याला खरेदी खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसायली. म्हणजे इथून पुढे आवक प्रचंड प्रमाणात घटणार आहे. आणि जी आवक प्रचंड प्रमाणात घटणार आहे ना, तर याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे. त्याच्यामुळं पहिलं उत्तर की सोयाबीनचा भाव हा जानेवारी महिन्यात 100% वाढणार आहे. आता दुसरा सवाल आहे की बुवा किती वाढणार आहे? तर बघा, जानेवारी महिन्यात सोयाबीनची दर पातळी सुरुवातीला पावणे 5,000 व 31 जानेवारीपर्यंत 5,000च्या आसपास पोहोचू शकते. म्हणजे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000च्या दराला गवसणी घालताना दिसू शकतो. विक्रीचं म्हणाल तर खुल्या बाजारात सध्या काही सोयाबीन विक्री करू नका. 15 जानेवारीनंतर जो तेजीचा ट्रेंड आहे तो कायम झाला की तिथं विक्रीचा विचार करू शकतात. नाहीतर रिस्क घेऊ नका. हमी भावावर 5,328 विक्री करा आणि जर थांबलात तर मे जूनमध्ये 6,000चा भाव सुद्धा आपणास मिळू शकतो. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सातत्यानं. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत उद्याला व्यक्त करतो. खूप खूप आभार.